नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे। आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्वांसाठी खूपच महत्त्वाचा आहे, कारण इथे आपण फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी आणि कसा मिळणार, तो वाढीव रकमेने मिळणार का, तसेच केंद्र सरकारकडून योजनेबद्दल कोणती मोठी घोषणा करण्यात आली याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। ही माहिती तुमच्यासाठी थेट उपयोगाची असल्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट तुमच्याकडून सुटणार नाही। आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, जर तुम्ही आज पहिल्यांदा चॅनलवर आले असाल किंवा तुमचा हा पहिलाच व्हिडिओ असेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंदर्भातील प्रत्येक छोटी मोठी अपडेट आम्ही वेळेवर तुमच्यापर्यंत पोहोचत असतो, ज्यामुळे कुठलीही महत्त्वाची माहिती तुमच्यापासून सुटणार नाही। आता मुद्द्याचं बोलायचं झालं तर 2026-27 या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारचं बजेट नुकतंच सादर झालं। या बजेटमध्ये निराधार बांधवांसाठी एक मोठी घोषणा करण्यात आली। नेमकी घोषणा काय आहे, अनुदानाच्या रकमेत वाढ झाली आहे का, हे जाणून घेण्याची सगळ्यांनाच उत्सुकता होती, कारण प्रत्येक निराधार लाभार्थ्याला एकच अपेक्षा होती की यावर्षी तरी आपल्याला मिळणारं अनुदान वाढून मिळावं। केंद्र सरकारच्या बजेटमध्ये यावेळी अनुदान वाढीची घोषणा होईल अशी सगळ्यांनाच अपेक्षा होती, मात्र प्रत्यक्षात पाहिलं तर तसा निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही। दिव्यांग बांधव असोत, निराधार लाभार्थी असोत किंवा या योजनेतील इतर कोणतेही लाभार्थी असोत, 2026च्या केंद्रीय अर्थसंकल्पात अनुदानाची रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतलेला नाही, हे वास्तव आहे। पण इथेच बातमी संपत नाही, कारण या 2026च्या बजेटमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला, तो म्हणजे दिव्यांग बांधवांसाठी 2 नव्या आणि महत्त्वाच्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत। या दोन्ही योजना प्रत्यक्षात लाभार्थ्यांच्या आयुष्यात उपयोगी ठरणारे असून अनेकांना आर्थिक आणि सामाजिक आधार देणारे ठरणार आहेत। या नव्या योजनांबद्दल जशी जशी अधिकृत माहिती समोर येऊ लागेल तसतशी त्या योजनांचा लाभ तुम्ही नेमका कसा घेऊ शकता याची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला नक्कीच सांगणार आहोत। कारण फक्त योजना जाहीर झाली म्हणजे लगेचच तिचा फायदा मिळतो असं नाही। कोणतीही योजना असो, तिची संपूर्ण माहिती असणं आणि योग्य पद्धतीने अर्ज कसा करायचा हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे। अनेक वेळा माहितीच्या अभावामुळे लाभार्थी असूनही लोकांना योजनांचा फायदा मिळत नाही। त्यामुळे या अर्थसंकल्पात ज्या नवीन योजना जाहीर करण्यात आल्या आहेत त्या नेमक्या काय आहेत, कोणासाठी आहेत आणि त्यांचा लाभ कसा घ्यायचा, हे सगळं आम्ही सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। या सर्व योजनांची सविस्तर माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहणार आहोत। जशी जशी अधिकृत माहिती जाहीर व्हायला सुरुवात होईल तशी ती लगेच तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल। मात्र आजचा मुख्य विषय थोडा वेगळा आणि खूप महत्त्वाचा आहे। आता 2026चा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर झाला आणि येत्या काही दिवसात राज्य सरकारचाही अर्थसंकल्प मांडला जाणार आहे। त्यामुळे सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, राज्याच्या बजेटमध्ये निराधार बांधवांसाठी अनुदान वाढणार का? अनेक दिवसांपासून जी अनुदान वाढीची मागणी होत आहे ती यावेळी पूर्ण होणार का? काही दिवसांपूर्वी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली अनुदान वाढवण्यासाठी आवाज उठवण्यात आला। थेट 6,000 रुपयांनी अनुदान वाढवण्यात यावं या मागणीसाठी आंदोलन देखील करण्यात आलं। त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष राज्याच्या अर्थसंकल्पाकडे लागलेलं आहे। पण आतापर्यंत राज्य सरकारकडून अनुदान वाढीबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही। आम्ही सकारात्मक आहोत एवढंच विधान सध्या समोर आलंय, मात्र फक्त शब्दांनी सकारात्मकता दाखवून उपयोग नाही, ती प्रत्यक्षात अर्थसंकल्पात दिसली पाहिजे, हीच खरी अपेक्षा आहे। जर सरकार खरंच या विषयावर गंभीर असेल आणि निराधार बांधवांसाठी काहीतरी ठोस करायचं ठरवलं असेल तर येणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पात त्याचा स्पष्ट उल्लेख असायला हवा। विधवा महिला असोत, श्रावणबाळ योजना असो, वृद्धापकाळ योजना किंवा इतर कोणतीही निराधार योजना असो, सर्व लाभार्थ्यांना समान पद्धतीने अनुदान वाढ मिळाली पाहिजे। केवळ आश्वासनापुरतं न राहता अनुदान वाढीचा निर्णय प्रत्यक्षात लागू झाला पाहिजे, हीच सगळ्यांची ठाम मागणी आहे। आतापर्यंत जेव्हा जेव्हा या योजनेतील अनुदान वाढ करण्यात आली तेव्हा ती वाढ सर्वच लाभार्थ्यांना लागू होत आली आहे। पण 2025 मध्ये एक वेगळाच आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला, तो म्हणजे केवळ दिव्यांग बांधवांचं अनुदान वाढवण्यात आलं। दिव्यांग लाभार्थ्यांना वाढीव अनुदान मिळालं, ही गोष्ट नक्कीच स्वागत करण्यासारखी आहे, याबद्दल कुणाचंच मत नाही। मात्र दिव्यांग बांधवांसोबतच इतर सर्व निराधार लाभार्थ्यांनाही ही वाढ मिळायला हवी होती। विधवा महिला, वृद्धापकाळ पेन्शन योजना, श्रावणबाळ योजना अशा सगळ्यांचं अनुदान एकाच वेळी वाढायला हवं होतं, पण दुर्दैवाने तसं झालं नाही। त्यातही जी वाढ झाली ती सध्याच्या महागाईच्या तुलनेत फारच अपुरी आहे। त्यामुळे किमान 6,000 रुपयांच्या हप्त्यापर्यंत वाढवण्याची मागणी ठामपणे लावून धरली पाहिजे, हे या सगळ्या चर्चेतून स्पष्ट होतं। आणि हेही लक्षात ठेवा की अनुदान वाढवायचं असेल तर सातत्याने मागणी लावून धरणं तितकंच महत्त्वाचं आहे, तेव्हा सरकारकडून ठोस निर्णय घेण्यात येण्याची शक्यता वाढते। आतापर्यंत केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात 2 नवीन योजनांची घोषणा करण्यात आली आणि त्यासाठी स्वतंत्र निधीही मंजूर करण्यात आला। केंद्र सरकारकडून तब्बल 470 कोटी रुपयांचा निधी या योजनांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। आता सगळ्यांचं लक्ष राज्य सरकारच्या येणाऱ्या अर्थसंकल्पाकडे लागलेलं आहे।
राज्याच्या बजेटमध्ये निराधार बांधवांच्या वाट्याला नेमकं काय येणार? अनुदान वाढ प्रत्यक्षात लागू होणार का? आधीपासूनची मागणी मान्य केली जाणार का? की राज्य सरकार काही नवीन योजना सुरू करून निराधार लाभार्थ्यांना दिलासा देणार? हे सगळे प्रश्न लवकरच स्पष्ट होणार आहेत. सध्या हे सगळे अतिशय महत्त्वाचे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि त्यांची उत्तरे मिळवण्यासाठी आपल्याला फार दिवस वाट पाहावी लागणार नाही, कारण राज्य सरकारचा अर्थसंकल्प लवकरच सादर केला जाईल. त्या अर्थसंकल्पातूनच सगळं खरं चित्र स्पष्ट होईल. या योजनेत काही बदल होणार आहेत का? अनुदानाबद्दल कोणते निर्णय घेतले जाणार आहेत? आणि लाभार्थ्यांसाठी काही नवीन तरतुदी करण्यात येणार आहेत का? हे सगळे निर्णय अर्थसंकल्पात समोर येतील आणि ज्या क्षणी हे निर्णय जाहीर होतील त्या क्षणी त्याची संपूर्ण आणि स्पष्ट माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आता फेब्रुवारीच्या हप्त्याबद्दल बोलायच्या आधी मला तुमच्याकडून एक महत्त्वाची माहिती जाणून घ्यायची आहे. तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की जानेवारी महिन्याचा हप्ता नेमका कुणाला मिळालेला नाही, कारण या महिन्यात पुन्हा एकदा गोंधळाची परिस्थिती पाहायला मिळाली आहे. नेमकं काय झालं तर अधिकृत शासन निर्णय जाहीर न होता थेट काही लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले. त्यामुळे साहजिकच असा प्रश्न निर्माण होतो, हे पैसे सगळ्यांनाच मिळाले आहेत का, की काही लाभार्थी अजून वंचित राहिले आहेत? त्यामुळे ज्यांना जानेवारीचा हप्ता मिळालेला नाही त्यांनी कमेंट करून आपली स्थिती नक्की कळवा, जेणेकरून खरी परिस्थिती समजून घेता येईल. म्हणूनच तुमच्याकडून कमेंट येणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता मिळालेला आहे की अजूनही आलेला नाही हे नक्की कळवा, कारण ही माहिती सगळ्या लाभार्थ्यांसाठी उपयोगाची ठरेल. आता फेब्रुवारीच्या हप्त्याबद्दल बोलायचं झालं तर नियमाप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपर्यंत हप्ता जमा होणं अपेक्षित असतं, पण मागील 2 ते 3 महिन्यापासून ही प्रक्रिया खूपच संथ झाली आहे आणि हप्ते सतत उशिरा येत आहेत. त्यामुळे जानेवारीचा हप्ता थेट फेब्रुवारीत मिळतोय आणि आता तर फेब्रुवारीचा हप्ता मार्चमध्ये येणार का, असा प्रश्न अनेक लाभार्थ्यांच्या मनात तयार झालेला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याबद्दल सध्या तरी कोणताही अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही. ना शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, ना पोर्टलवर हप्ता वितरणाची ठराविक तारीख दाखवण्यात आलेली आहे. त्यामुळे आता तरी याबद्दल स्पष्ट माहिती समोर आलेली नाही हे वास्तव आहे. मात्र ज्या क्षणी अधिकृत तारीख जाहीर होईल किंवा कुठलीही नवीन अपडेट मिळेल ती माहिती आम्ही लगेच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. म्हणूनच चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, जेणेकरून संजय गांधी निराधार योजनेशी संबंधित कोणतीही महत्त्वाची माहिती तुमच्याकडून चुकणार नाही. आणि सोबत जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.